नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से कक्षा 7वीं इयत्ता 7वीं से विषय मराठी से धडा क्रमांक 7 आजारी पडण्याचा प्रयोग। आजारी पडण्याचा प्रयोग अर्थात बीमार होने का प्रयोग। तो इस पाठ के अंतर्गत बच्चों कवि जो है मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे, त्याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे। अर्थात लेखक ने मार्मिक वर्णन किया है कि बीमार लोग कैसे होते हैं और लेखक भी बीमार होना चाहता है। तो इस पाठ में यही दिया गया है कि लेखक भी बीमार बनकर डॉक्टर के पास जाता है और कहता है कि आप मुझे भी दवा दे दीजिए, इंजेक्शन लगा दीजिए, या ऑपरेशन होता है तो ऑपरेशन भी कर दीजिए। तो इस तरह से इस पाठ के अंतर्गत, पाठ का नाम है आजारी पडण्याचा प्रयोग अर्थात बीमार होने का प्रयोग। तो आइए इस पाठ का वाचन मैं आपको मराठी में करके बताता हूँ। आजारी पडण्याचा प्रयोग, बीमार होने का प्रयोग। आपण एकदा ही कधी दुखणे करी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली। छे निदान एकदा दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते। टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझा वाटणीला यायला हवे होते। निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही। आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधची बाटली अजून असू नये, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय? आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे। आई नेहमी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचे, दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे, कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे, तीही गादी टाकून झोपायची। सगळ्यांची औषधे मोठी छान असायची। संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा। 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिरा हिरवाज व्हायचा। हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले। जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत, त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे। ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले। या विचाराने मला काही सुचेना। घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला। त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो। ती मंडळी
स्वतःच इतका वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. ते काही नाही. आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी मी ठरवून टाकले. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो. चड्डीच्या खिसात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकमका बघू लागलो. काही लोक कण्हत होते. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुसारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर, मला बरे वाटत नाही हो. मलाही औषध हवे आहे. असे मग ये इकडे बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुळगुळीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता. इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील. नाही कुणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर. ऐकून दादाची आणि ताईची ऐट नको काही एवढी. आनंदाने मी खाटावर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले. इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. गळ्यातली नळी छातीवर लावली. जीभ बघितली तेव्हा मला अगदी धन वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायला आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर, इंजेक्शन द्या बरे का. ताईला आणि दादाला खूप झालीत आतापर्यंत. आता मला पाहिजे निदान एक तरी. डॉक्टर म्हणाले, हो का. मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खासगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येते का हो डॉक्टर. डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा, नाही करायचे असेल तर ते सुद्धा करा. मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेच
त्यांनी तर मग काय विचारता तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बराय, आता असे कर, तू उतर खाली. मी मोठ्या नाखुशीने खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झाले नाही, समजले ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी. तेव्हा औषध काही नाही, पळ, जा घरी. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असे काय हो, द्या ना मला एखादे औषध. तो इस तरह से लेखक ने कहा कि भाई मुझे क्या करिए, कोई तो दवा दे दीजिए ताकि मैं भी क्या हो जाऊं, बीमार हो जाऊं. तो ये मराठी में वाचन था. अब मैं इसका अर्थ आपको हिंदी में करके बता रहा हूँ.